तर हा मस्त हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक लहान वाटी जाड पोहे घेतलेले आहेत आणि या लहान वाटीचं माप मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेलं आहे, म्हणजेच की अर्धा कप इतका आहे। तुम्ही वाटलंच तर पोह्याचं माप वाढवू सुद्धा शकता, पण पोह्याचं माप वाढवलं की प्रत्येक जिन्नसाचं माप सुद्धा वाढवावं लागणार आणि इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही जवळपास 3 ते 4 लोकांसाठी हा नाश्ता सहज बनवू शकता। तर हे मी जाड पोहे घेतलेले आहेत, जे आपण डेली यूज करतो कांदे पोहे खाण्यासाठी, तेच पोहे आहेत। ग्रामने बघायला गेलं तर 100 ग्राम इतके हे पोहे आहेत। आता ह्या पोह्यांना स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा, जो काही एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि पोहे पण चांगल्या प्रकारे नरम पडायला पाहिजे। तर ह्याला 2 ते 3 वेळा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर पोह्यांना चांगल्या प्रकारे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यामधलं पाणी वेगळं केलं। आता याला काय करायचं, थोडंसं याच्यावरतून पाणी शिपडायचं आहे, एक 2 ते 3 चमचे पाणी शिपडायचं आहे, जेणेकरून पोहे चांगल्या प्रकारे नरम पडायला पाहिजे। तर मंडळी, एक 2 मिनिटानंतर आपण चेक करूया पोहे चांगल्या प्रकारे नरम पडले आहेत की नाही। एक 2 मिनिटानंतर चेक करायचे आहेत पोहे चांगल्या प्रकारे नरम झाले आहेत की नाहीत, असा हाताने मॅश करून बघायचे आहेत, मॅश होत आहेत का। तर चांगल्या प्रकारे हे पोहे नरम पडलेले आहेत, फक्त 2 मिनिटांमध्ये मस्तपैकी नरम झालेले आहेत। आता काय करायचं, मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत, कारण की आपल्याला याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणून हाताने मॅश करू नका, फक्त चेक करा हाताने मॅश होत आहेत की नाही, मग नंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या। सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडं आलं वापरायचं आहे आणि जवळपास एक 5 ते 6 चमचे पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। पोहे वाटून घेतलं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता मी पोहे घट्ट वाटून घेतलेलं आहे, फक्त जवळपास 3 ते 4 चमचे तुमच्यासमोर जितकं पाणी वापरलं होतं तितकंच पाणी वापरलेलं आहे आणि इतकं घट्ट आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पोहे वाटले जात नसतील बारीक तर आणखीन 3-4 चमचे पाणी वापरलं तरी काही हरकत नाही। आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस वापरायचे आहेत, तर सर्वप्रथम आपण इथे 2 ते 3 चमचे दही वापरायचं आहे। दही जास्त आंबट असेल तर 2 ते 3 चमचे वापरू शकता आणि कमी आंबट असेल तर जवळपास 50 ग्राम दही वापरलं तरी चालेल। दही वापरल्याने टेस्ट चांगली येते। तुम्हाला दही वापरायची नसेल तर आमचूर पावडर वापरलं तरी चालेल किंवा 1 ते 2 लिंबाचा रस वापरला तरी चालेल। आता ह्या नाश्त्याच्या बाइंडिंगसाठी आपल्याला इथे अगोदर 3 ते 4 चमचे रवा वापरायचा आहे आणि रवा मी बारीक वापरत आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं त्याला फिरवून घ्या आणि जास्त रवा सुद्धा तुम्हाला लागू शकतो, पण अगोदर आपल्याला जोपर्यंत बाइंडिंग चांगली येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे 3 ते 4 चमचे रवा वापरायचा आहे। थोडंसं पातळ राहिलं की बॅटर आणखीन तुम्ही याच्यामध्ये रवा वापरला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला कळेल की बाइंडिंगसाठी रवा किती लागेल। अजून सुद्धा याला बाइंडिंग चांगली आलेली नाही, थोडासा पातळच आहे बॅटर, तर आणखीन मी इथे एक 2 ते 3 चमचे बारीक रवा वापरणार आहे। तुम्ही रव्या जागी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा मक्याचं पीठ वापरलं तरी चालेल, पण रवा हा प्रत्येकाकडे अवेलेबल असतोच। एखाद्या वेळा तांदळाचं पीठ नसेल तर रवा वापरणं फारच गरजेचं आहे की नाश्ता एकदम जबरदस्त मऊ लुसलुशीत होतो आणि या नाश्त्याला मस्तपैकी अशी बाइंडिंग आलेली आहे। आता काय करायचं, जवळपास आपल्याला ह्याला एक 5 ते 10 मिनटं भिजत ठेवावं लागेल, कारण की आपण इथे रवा वापरला आहे। तर झाकण लावून एक 5 ते 7 मिनटं आपल्याला ह्याला सेट होण्यासाठी सोडून द्यायचं आहे। तर मंडळी, जोपर्यंत बॅटर सेट होतं आहे तोपर्यंत आपण मस्त खमंग चटणी बनवू। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी चणे घेतलेले आहेत, तुम्ही चण्याजागी फुटाणे घेतले तरी चालतील। त्यासोबतच 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही वाटलंच तर पूर्ण शेंगदाण्याची ही चटणी बनवू शकता किंवा पूर्ण चणे वापरून ही चटणी बनवू शकता। सोबतच तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 लहान तुकडे आलं, चवीनुसार मीठ आणि ह्याची टेस्ट जरा आंबूस येण्यासाठी इथे मी 1 चमचा आंबट दही वापरत आहे। तुम्ही दही आंबट वापरत नसाल, म्हणजे कमी आंबट असेल तर 2 ते 3 चमचे दही वापरू शकता किंवा दही वापरायची नसेल तर 1 ते 2 चमचे लिंबाचा रस वापरलं तरी चालेल। आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, घट्ट किंवा पातळ, त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून एकदम बारीक वाटून घ्या ही चटणी वाटून झालेली आहे। आता ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता, मी इतकी पातळ ठेवलेली आहे। तुम्ही वाटलंच तर ह्यापेक्षा घट्ट सुद्धा ठेवलं तरी चालेल। आणि शेंगदाणे आणि चण्याची साल न काढताच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। चण्याची साल सुद्धा जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक असतं। तर मंडळी, चटणी एकदम खमंग होण्यासाठी आपल्याला
तडका लावून घ्यायचा आहे। तर तडका पॅन मध्ये मी इथे 2 चमचे गरम तेल घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मिक्स मोहरी जिरा टाकूया। मोहरी जिरा चटकायला लागले की थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहेत। कढीपत्ता तडकायला लागले की 2 बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत आणि ह्याला चांगल्या प्रकारे चमचा चालवून परतवून घ्यायचा आहे। आणि चटणी सुद्धा पूर्णपणे तयार झालेली आहे। चटणी जवळपास 5 मिनिटांमध्ये तयार झालेली आहे। चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू। जवळपास 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढूया आणि रवा चांगल्या प्रकारे फुगून सेट झालेला आहे। तर आता ह्या वेळेस आपल्याला हे बॅटर थोडंसं पातळ बनवायचं आहे। त्यासाठी मी इथे जवळपास एक अर्धी वाटी पाणी वापरत आहे। ह्याच्यापूर्वी आपल्याला पाणी वापरायचं नव्हतं, कारण की आपण पाणी वापरलं असतं अगोदरच तर रवा जास्त लागला असता, शिवाय बॅटरमध्ये पातळपणाही जास्त आला असता, मग नाश्ता बिघडण्याचे जास्त चान्सेस असतात। आता आपल्याला हे बॅटर मीडियम थिक मध्ये पाहिजे, म्हणून अगोदर आपण काय करायचं, एक 5 ते 6 चमचे रवा वापरायचा आहे। मग त्याला भिजण्यासाठी झाकून ठेवायचं आहे। मग त्यानंतरच आपल्याला इथे अर्धी ते पाव वाटी पाणी वापरायचं आहे। त्याच्या अगोदर वापरू नका। त्याच्या अगोदर वापरलं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे रवा जास्त लागणार। जवळपास आपल्याला जिथे 5 ते 6 चमचे रवा लागला आहे, पाणी जास्त वापरल्यामुळे जवळपास 12 ते 13 चमचे रवा लागू शकतो, म्हणजेच की 50 ते 100 ग्राम रवा लागू शकतो। म्हणून अगोदर आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही। तर मंडळी, जितकं आपल्याला बॅटर पातळ पाहिजे होतं मीडियम थिक मध्ये, तितकं हे बॅटर पातळ झालेलं आहे। आता याच्यामध्ये काही भाज्या आपल्याला वापरायच्या आहेत। सर्वप्रथम मी इथे एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। एक लहान आकाराची शिमला मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे। एक टमाटर बारीक कापलेला, एक मोठ्या आकाराचा गाजर किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही याला बारीक कापून घेतलं तरी चालेल। एक लहान आकाराचा बटाटा ह्याला किसून घ्यायचा आहे आणि उकडलेला बटाटा आहे। तुम्ही वाटलंच तर कच्चा बटाटा सुद्धा वापरू शकता, त्याच्यावरची साल काढून त्याला किसून घ्या। 1 चमचे चिली फ्लेक्स, तुम्ही चिली फ्लेक्सच्या जागी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या वापरू शकता, किंवा चिली फ्लेक्स नाही वापरलं तरी चालेल, त्या जागी तुम्ही काळी मिरी पावडर वापरलं तरी चालेल। थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली, चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे। तुम्ही वाटलंच तर तुमच्या आवडीसवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता, किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत नाही त्या भाज्या तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, म्हणजेच की नाही वापरलं तरी चालेल। पण भाज्या जास्त वापरल्याने हा नाश्ता मस्त पौष्टिक होतो, शिवाय चवीलाही चांगला बनतो। लहान मुलांना भाज्या खायची चांगली सवय लागणार, म्हणून शक्य असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये भाज्या वापरा। आता इथे तुम्ही बीन्स सुद्धा वापरू शकता, बंद गोबी सुद्धा एकदम बारीक कापून वापरू शकता। ज्या तुम्हाला भाज्या आवडतात त्या वापरू शकता। सकाळी उठायला उशीर झाला आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये काहीच सुचत नसेल तर कोणतीही तयारी न करता हा झटपट नाश्ता तुम्ही बनवू शकता। जवळपास 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो, किंवा शाळेच्या डब्याला सुद्धा हा नाश्ता तुम्ही देऊ शकता। मुलं आवडीने हा डब्बा फस्त करतील। आणि मंडळी पाहू शकता, मस्तपैकी हा मीडियम थिक मध्ये बॅटर तयार झालेला आहे आणि बॅटर सहज चमच्यामधून खाली पडायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा। जास्त पाणी वापरलं तर पुन्हा तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 चमचे रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता, किंवा हा बॅटर जास्त घट्ट झाला तर ह्याच्यामध्ये पाणी वापरू नका, कारण की भाज्यांना पाणी हे सुटणारच। म्हणून तुम्हाला असा परफेक्ट बॅटर तयार करून घ्यायचा आहे हा नाश्ता बनवताना। तर मंडळी, चला तर फटाफट पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे वळायचं आहे। तर इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे। एका मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे। आता ह्या भांड्यावर मी अशी चाळणी ठेवत आहे, किंवा तुम्ही हा नाश्ता इडली स्टीमर मध्ये सुद्धा बनवू शकता, अप्पे पॅन मध्ये सुद्धा बनवू शकता। चाळणीला आतील बाजूमध्ये आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे, नाश्ता तयार झाल्यावर चिटकू नये म्हणून। आणि 1 चमचा असं हे बॅटर या चाळणीवर सोडायचं आहे। थोडासा गॅप द्यायचा आहे, जास्त गॅप द्यायचा नाही, फक्त 1 पाव इंचाचा गॅप द्यायचा आहे, किंवा अर्धा इंचाचा गॅप दिला तरी चालेल। आता मध्यभागी थोडंसं बॅटर टाकायचं आहे, एक थोडंसं इथं साईडला टाकू, आणि जवळपास गॅस फास्ट करून एक 3 ते 4 मिनिटं झाकण लावून ह्याला वाफवून घ्यायचं आहे। तर मंडळी, जवळपास 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढूया आणि पाहू शकता मंडळी, नाश्ता थोडासा फुगलेला आहे। आता हा थोडासा का फुगला आहे, आपण रव्याला चांगल्या प्रकारे सेट करून घेतल्यामुळे, म्हणजे रवा जितका चांगल्या प्रकारे भिजणार तितकाच हा नाश्ता फुगणार सुद्धा आणि मऊ लुसलुसीत सुद्धा होणार। आता गॅस बंद करायचा आहे आणि या नाश्त्याला ह्या चाळणीवरच थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे, म्हणजे जवळपास 2 मिनिटं लागतील। मी 2 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवतो ह्याला डिमोल्ड कसं करायचं।
जवळपास 2 मिनिटं झालेली आहेत आणि नाश्ता एकदम मस्त थंड झालेला आहे, म्हणजे थोडंसं थंड झालेलं आहे. आता असं चमच्यानेच ह्याला डिमोल्ड करायचं आहे. पाहू शकता सहज डिमोल्ड झालेले आहेत आणि खालती सुद्धा चिकटलेलं नाही, म्हणून थोडंसं तेल लावायचं आहे. आणि हा नाश्ता बघा एकदम मस्त लुबलुबीत झालेला आहे आणि एकदम नरम झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवत असाल तर परफेक्ट पद्धत वापरा. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, तरच तुम्हाला कळेल की असा नाश्ता कसा बनवायचा. अगोदर हे सर्व मी डिमोल्ड करून घेतो आणि उरलेल्या बॅटरचे अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्ता अगोदर मी बनवून घेतो आणि ह्याला अगोदर मी चाळणीच्या बाहेर काढून घेतो. तर हा नाश्ता थोडा आणखीन चविष्ट होण्यासाठी या नाश्त्याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यावं लागेल. त्यासाठी पॅनमध्ये मी इथे एक लहान चमचा तेल घेतलेला आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरीला थोडंसं चटकू देऊ. आणि फ्राय न करता तुम्ही तसाच नाश्ता खाल्ला तर 2 ते 3 तासानंतर थोडासा चिवट लागतो, म्हणून 2 ते 3 मिनिटाला फ्राय करावंच लागेल. असे थोडेसे मोहरी चटकायला लागले की अर्धा चमचा सफेद तीळ टाकायचा आहे. लाल मिरची टाकायची आहे, 1 लाल मिरची आहे त्याला बारीक कापून घ्यायचं आहे आणि थोडेसे कढीपत्ता. आता ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंद आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि असं पॅनमध्ये पसरवून सुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे तेल सर्व बाजूने लागलं जाईल या पॅनला आणि नाश्ता चिटकून सुद्धा बसणार नाही. आता जवळपास 15 ते 20 सेकंद झालेली आहेत. आता गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे आणि ह्याला मी 2 बॅचमध्ये फ्राय करून घेणार आहे. जितकं तुमच्या पॅनमध्ये बसतो हा नाश्ता तितका ह्या पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे आणि बाकीचा उरलेला नाश्ता सेकंड बॅचमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त काहीच वेळ लागत नाही मंडळी. तुम्ही सकाळी उठता क्षणी हा नाश्ता कोणतीही पूर्वतयारी न करता, जास्त कुटाणे न करता हा नाश्ता झटपट बनवू शकता. तर मंडळी जवळपास 1.5 ते 2 मिनिटं ह्या नाश्त्याला मी फ्राय करून घेतलेला आहे गॅसला मंद आचेवर ठेवून आणि नाश्ता पूर्णपणे तयार सुद्धा झालेला आहे. चला तर याला फटाफट एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. ना कोणती तांदूळ वापरायची, ना कोणती डाळ वापरायची, ना तासनतास भिजवायचं, ना तासनतास पीठ आंबवायचं, तरीसुद्धा इडली ढोकळ्यापेक्षा जास्त मऊ लुसलुसीत हा नाश्ता झालेला आहे. फक्त 1 वाटी पोह्यापासून जास्त भाज्या वापरून किंवा कमी भाज्या वापरून सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता. पण जास्त भाज्या वापरलं की जास्त पौष्टिक होतो आणि तुम्ही ह्याला रोजच्या डाएटमध्ये सुद्धा वापरू शकता. तुमचं वजन कमी करायचं असेल तर, किंवा मुलांना डब्याला सकाळ संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा हा नाश्ता झटपट बनवू शकता आणि एकदम मऊ लुसलुसीत झालेला आहे इनो सोडा न वापरता सुद्धा. पाहू शकता दिसायला जितका सुंदर दिसतो खाण्यासाठी तितका चविष्ट झाला आहे बरं का. आणि तोडल्यावर बघा एकदम मऊ लुसलुसीत झालेला आहे. आत्ता सुद्धा एकदम गरम गरम आहे आणि भाज्या सुद्धा मस्त शिजल्या गेल्या आहेत. तर मंडळी आजची ही नाश्त्याची रेसिपी आणि ही झटपट चटणीची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया. धन्यवाद.